इयत्ता चौथी, विषय परिसर अभ्यास, भाग एक, धडा दुसरा, सजीवांचे परस्परांशी नाते. मुलांनो, आपल्या आसपासच्या परिसरात अनेक प्रकारचे लहान मोठे सजीव आढळतात. हे सर्व सजीव आपल्या गरजा इतर सजीवांच्या मदतीनेच पूर्ण करीत असतात. त्या गरजा कशा पूर्ण केल्या जातात याची माहिती आज आपण या पाठातून घेणार आहोत. मुलांनो, पाठाची सुरुवात आपण एका कोड्याने करूया. या कोड्याचे उत्तर तुम्ही मला द्यायचे आहे. ऐन दुपारी मिळे सावली, तेथे थोडा थांब. झाड जुने खोड मोठे, दाढी त्याची लांब. मुलांनो, अगदी सोपे उत्तर आहे. या कोड्याचे उत्तर सांगा पाहू. वडाचे झाड. अगदी बरोबर. मुलांनो, ह्या वडाचे खोड किती मोठे आहे पहा. आणि त्याच्या या लोंबकळणाऱ्या पारंब्या पहा. त्यांनाच कोड्यात दाढी असे म्हटले आहे. आपल्या आसपासच्या परिसरात अनेक प्रकारच्या वनस्पती आढळतात. त्या वनस्पती आपल्याला वेगवेगळ्या कारणांसाठी उपयोगी पडतात. त्यांची आपण आज थोडक्यात माहिती करून घेऊ. नागवेल. मुलांनो, या वनस्पतीचे नाव नागवेल आहे. तिला पानवेल, विड्याची पाने किंवा खाऊची पाने असेही म्हणतात. ही पाने सुगंधी, तिखट, तुरट असतात. ती वात, कफ आणि मुखशुद्धीसाठी खाल्ली जातात. अशा प्रकारे विविध कारणांसाठी नागवेलीची पाने आपल्याला उपयोगी पडतात. पळस. मुलांनो, तुम्ही जी वनस्पती पाहत आहात तिचे नाव आहे पळस. ही एक औषधी वनस्पती आहे. मुलांनो, आज आपण थर्मोकोलच्या किंवा प्लास्टिकच्या किंवा कागदी पत्रावळी वापरतो. पण पूर्वी या पळसाच्या पानांचा उपयोग पत्रावळी बनविण्यासाठी केला जात होता. याची पाने आपल्या तळहाताएवढी रुंद व जाड असतात. या झाडाला येणाऱ्या फुलांचा वापर पूर्वी रंग बनविण्यासाठी केला जात असे. फुलांच्या पुड्या बांधण्यासाठीही याची पाने वापरतात. मेथी. मुलांनो, ही वनस्पती तर तुम्हाला माहीतच आहे. ही आहे मेथी. मेथी ही अत्यंत गुणकारी भाजी मानली जाते. मेथीचे बी सुद्धा खूप उपयोगी असते. मेथी पाचक असल्याने अपचनाची समस्या दूर होते. मेथीच्या भाजीत खनिजे व चोथा असतो. अशा प्रकारे मेथी वनस्पती उपयोगी पडते. अडुळसा. मुलांनो, या वनस्पतीचे नाव अडुळसा आहे. या वनस्पतीची मुळे, पाने, फुले औषधासाठी वापरतात. सर्दी, खोकला, दमा इत्यादीवर अडुळसा खूप गुणकारी आहे. कढीलिंब. मुलांनो, हे झाड तुम्ही पाहिले असेल. याची पाने आपण रोज बघत असतो. याला कढीलिंब किंवा कढीपत्त्याचे झाड म्हणतात. यांची पाने रोज स्वयंपाकात फोडणी घालतेवेळी वापरली जातात. कढीलिंबाच्या पानांनी जेवणात स्वाद येतो. ही झाली उपयोगी वनस्पतींची काही उदाहरणे. पण जरा विचार कराल तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या अन्नातील सर्व प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या, धान्ये, डाळी, मसाल्याचे पदार्थ, फळेही आपल्याला वनस्पतींपासूनच मिळतात. च्या गरजा परिसरातून पूर्ण होतात. मुलांनो, आपल्या पर्यावरणात अनेक प्रकारचे सजीव आहेत. उदाहरणार्थ, प्राणी, वनस्पती, कृमी, कीटक, माणूस असे अनेक सजीव पर्यावरणात आहेत. या सजीवांच्या अनेक प्रकारच्या गरजा असतात. अन्न, पाणी, हवा, वस्त्र आणि निवारा. या सर्व प्रकारच्या गरजा परिसरातूनच पूर्ण होतात. अन्न, पाणी आणि हवा या गरजा तर सर्वच सजीवांना असतात. या गरजा पूर्ण झाल्याशिवाय सजीव आपले जीवन जगूच शकत नाहीत. पण प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजांमध्ये फरक असलेला दिसून येतो. मुंगीला जेवढे अन्न लागते त्यापेक्षा जास्त अन्न चिमणीला लागते, तर चिमणीपेक्षा जास्त अन्न कोंबडीला लागते. म्हणजेच अन्नाची गरज सर्वांना आहे, पण त्यात कमी अधिक असा फरक असतो. फुलांमधल्या गोड मकरंदावर फुलपाखरे आपली भूक भागवतात. म्हणजे फुलांमधील जो गोड रस असतो तो शोषून घेऊन फुलपाखरे जगतात. तसे बेडकाला करायला जमणार नाही, कारण फुलपाखराला पंख आहेत. त्यांच्या सहाय्याने ते उडू शकते. तसे पंख बेडकाला नाहीत, म्हणून बेडूक उडू शकणार नाही. शेळी झाडाचा पाला खाते, म्हणून वाघ खाईल का? तर नाही, कारण शेळी तृणभक्षक प्राणी आहे, म्हणजेच गवत खाणारी आहे.
ती झाडाचा पालाही खाते. तर वाघ हा मांसभक्षक प्राणी आहे. त्यामुळे तो पाला खाणार नाही, तर तो इतर जनावरांना मारून त्यांचे मांस खाईल. मासे पाण्यात श्वसन करू शकतात, पण कबूतर तसे करू शकणार नाही, कारण मासे आपल्या कल्ल्यांच्या सहाय्याने पाण्यातील ऑक्सिजन मिळवत असतात. तशी रचना कबुतराच्या शरीरात नसते. तसेच त्याला हवेतील ऑक्सिजनची गरज असल्याने कबूतर तसे करू शकणार नाही. पाणकणीस पाण्यात वाढते, म्हणून लिंबू आणि वांगे पाण्यात वाढतील का? नाही, कारण प्रत्येक वनस्पतीची वाढ ही त्याच्या गुणधर्मानुसार होत असते. काही वनस्पती मातीत वाढतात, तर काही पाण्यात वाढतात. पाणकणीस ही वनस्पती पाण्यात वाढणारी आहे. तर लिंबू आणि वांगे या वनस्पती मातीत आवश्यक तेवढ्याच पाण्याच्या सहाय्याने वाढणाऱ्या आहेत. त्यांना प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिले तर त्यांची मुळे कुचतील. म्हणून या वनस्पती पाण्यात वाढू शकणार नाहीत. उंदीर दिवसभरात जेवढे पाणी पितो तेवढ्या पाण्याने हत्तीची एका वेळचीही तहान भागत नाही, कारण त्याचे आकारमान मोठे असल्याने त्याची पाण्याची गरजही जास्त असते. मुलांनो, समजा पाणी सोडून जमिनीवर राहायला यायचे असे माशांनी ठरवले, तर ते त्यांना जमेल का? नाही जमणार. कारण तुम्ही बघितले असेल की माशांना पाण्याच्या बाहेर काढले की ते लगेच तडफडू लागतात. थोड्याच वेळात ते मरतात, कारण माशांना जगण्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन पाण्याबाहेर मिळत नाही. पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन मासे आपल्या कल्ल्यांच्या सहाय्याने घेत असतात. तसा ऑक्सिजन त्यांना जमिनीवरील हवेतून शोषता येत नाही. म्हणून मासे जमिनीवर राहू शकत नाहीत. मुलांनो, अशा प्रकारे सजीवांच्या वेगवेगळ्या गरजा असतात आणि त्यामुळे त्यांना राहण्यास योग्य असा परिसरही वेगळा असतो. मुलांनो, आपण आता एक प्रयोग करणार आहोत. त्यासाठी हिंगाच्या 2 डब्या घेऊ. त्यांना 1 आणि 2 असे क्रमांक देऊ. त्या पाऊण म्हणजे अर्ध्याहून थोड्या जास्त मातीने भरून घेऊ. ती माती थोडीशी ओली करून घेऊ, म्हणजे त्यात आपल्याला बिया पेरता येतील. आता दोन्ही डब्यांमध्ये मटकीच्या मोड आलेल्या 2-2 बिया पेरू. पहिल्या डबीला रोज फक्त एकदा 2 चमचे पाणी देऊ. दुसऱ्या डबीला रोज 4 वेळा 4 चमचे पाणी देऊ. असे आपण सलग 6 दिवस करू. मुलांनो, 6 दिवसानंतर दोन्ही डब्या बघितल्यावर काय दिसते आहे? पहिल्या डबीतील रोपे नीट वाढली आहेत, तर दुसऱ्या डबीतील रोपे कुजायला सुरुवात झाली आहे. मुलांनो, तुम्हाला यावरून काय समजले? ज्या वनस्पती पाण वनस्पती नाहीत, म्हणजे ज्या पाण्यात न वाढता जमिनीवर उगवतात, अशा वनस्पती पाणथळ जागी जगू शकत नाहीत. अशा वनस्पतींना जास्त पाणी मिळाले तर त्या कुचतात. याचाच अर्थ प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजा जिथे पूर्ण होतील तिथेच ते सजीव आढळतात. प्रत्येक सजीव त्याच्या अन्न, पाणी, निवारा यासारख्या गरजा जिथे योग्य रीतीने पूर्ण होतात तिथेच राहत असतो. उदाहरणार्थ, माणूस हा भटक्या अवस्थेतून स्थिर जीवन जगायला लागला, तेव्हा त्याने नदीकाठी आपली वस्ती बनवली. कारण त्यामुळे त्याची पाण्याची गरज भागणार होती. तसेच नदीकाठी शेती चांगल्या प्रकारे करता येणार होती. नदीकाठच्या झाडातून, वनातून त्याला शिकार करता येणार होती. अन्नाची गरजही भागणार होती. म्हणून मानव नदीकाठी राहू लागला. मानव हा बुद्धिमान प्राणी आहे. म्हणून तोच फक्त असे करत असेल असे नाही, तर इतर सजीवसुद्धा आपल्या गरजा जिथे पूर्ण होतील तिथेच राहत असतात. उदाहरणार्थ, वाघाचेच पहा ना. वाघाच्या अंगावर पट्टे असतात. ते पट्टे म्हणजे निसर्गाने त्याला दिलेली एक प्रकारची देणगीच आहे. कारण वाघ आपली शिकार पकडण्यासाठी गवतात लपून दबा धरून बसतो. त्यावेळी अंगावरच्या पट्ट्यांमुळे त्या सावजाला वाघाचा पत्ता लागत नाही. त्यामुळे वाघाला लगेच शिकार करणे सोपे होते. तसेच गवताळ प्रदेशात तृणभक्षक असलेली हरणे, नीलगाई, गवे असे प्राणी असतात. अशाच प्राण्यांची शिकार करून वाघ आपले पोट भरू शकतो. म्हणजेच गवत हे वाघाचे अन्न नसले तरी गवताळ प्रदेशात राहणारे प्राणी वाघाचे अन्न आहेत. तसेच वाघ ज्या प्रदेशात राहतो त्याच्या जवळपास उन्हाळ्यात सुद्धा आटणार नाही असा पाणवठा असावा लागतो. त्याच्यामुळे वाघाची पाण्याची गरजही भागू शकते. तसेच या प्रदेशात घनदाट झाडी,
उंच गवत किंवा डोंगरातील गुहा असाव्यात. म्हणजे निवाऱ्यासाठी वाघाला आडोसा मिळू शकतो. अशा सर्व गोष्टी जिथे असतील तेथेच वाघ वास्तव्य करतो. मुलांनो, आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारते. त्यांची उत्तरे द्या. रेशीम माणसाला कोठून मिळते? बाई रेशमाच्या किड्याच्या कोशापासून माणसाला रेशीम मिळते. बरोबर. झाडांचा उपयोग पक्ष्यांना कसा होतो? पक्षी झाडांवर आसरा घेतात. ते झाडांवर घरटी बांधतात. काही पक्षी झाडांची फळे खातात, तर काही पक्षी झाडांवरचे कीटक खातात. बरं. झाडांचा उपयोग माकडांना कसा होतो? माकडे झाडांवर राहतात. एखादे संकट आले तर ती एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारून सुरक्षित जागी जाऊन राहतात. जमिनीपेक्षा ती झाडांवरच आपला निवारा शोधतात. माकडांचे अन्न, फळे, पाने, फुले आहे. त्यामुळे ती आपली भूक भागवण्यासाठी झाडांवरच अवलंबून असतात. अगदी बरोबर. वाळवीने झाड पोखरले तर काय होते? वाळवीने झाड पोखरले तर ते आतून पोकळ होते, कमजोर होते. त्याची वाढ खुंटते व ते कोसळते. अगदी बरोबर उत्तरे दिलीत तुम्ही सर्वांनी. मानवाला प्राण्यांची गरज. मुलांनो, तुम्ही तुमच्या आसपासच्या प्रदेशात बघितले तर तुम्हाला अनेक लोक अनेक प्रकारचे प्राणी पाळताना दिसतील. अशा प्राण्यांना आपण पाळीव प्राणी म्हणतो. उदाहरणार्थ, गाई म्हशी, बैल, शेळी, मेंढी, कुत्रा, मांजर, घोडा, उंट यांसारखे अनेक प्राणी लोक पाळतात. हे प्राणी विविध प्रकारे माणसाला उपयोगी पडतात. माणसेही या पाळलेल्या प्राण्यांवर अपार माया करतात. आपल्या पोटच्या मुलांसारखी त्यांची काळजी घेतात. त्यांना खायला प्यायला घालतात. प्राणी आजारी पडले तर त्यांच्यावर उपचार करतात. मुलांनो, या प्राण्यांकडूनही माणसाला अनेक गोष्टी मिळतात. उदाहरणार्थ, दूध दुभते, अंडी, मांस असे अन्नपदार्थ प्राण्यांपासून मिळतात. काही प्राणी त्याला ओझी वाहण्यासाठी व गाड्या ओढण्यासाठी उपयोगी पडतात. उदाहरणार्थ बैल, रेडे, गाढव, घोडे इत्यादी. शेतीसाठी नांगरणी, कुळवणी, पेरणी यासारख्या कष्टांच्या कामांसाठी तो पाळीव प्राण्यांची मदत घेतो. कुत्रा घराची राखण करतो. आपल्या मालकाच्या वस्तूंचे रक्षण करतो. मांजर घरातील उंदरांचा नाश करते. मेंढी या प्राण्यापासून लोकर मिळते. मानव जसा पाळीव प्राण्यांवर प्रेम करतो, तसेच पाळीव प्राणीही आपल्या मालकावर व मालकाच्या घरातील लोकांवर प्रेम करतात. मुलांनो, आपण पाहिले की पाळीव प्राणी माणसाला अंडी, दूध, मांस, लोकर देतात. पाळीव प्राण्यांची आणखी एक गोष्ट माणसाला उपयोगी पडते, ती म्हणजे विष्ठा होय. गाई म्हशींच्या शेणापासून गोवऱ्या थापतात. गोवऱ्या ज्वलनशील म्हणजे जळणारा पदार्थ आहे. ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी गोवऱ्या स्वयंपाकासाठी इंधन म्हणून वापरतात. तसेच गाई म्हशींच्या शेणापासून गोबर गॅस नावाचा ज्वलनशील वायू तयार करतात. हा गॅस आपल्या सिलेंडरमधील गॅससारखा असतो, म्हणजे त्याच्या ज्वलनाने धूर होत नाही. तोही स्वयंपाकासाठी इंधन म्हणून वापरतात. गॅस तयार करून जो शेणाचा चोथा राहतो, तो शेतीसाठी शेणखत म्हणूनही वापरला जातो. मुलांनो, खेडेगावात मातीची घरे असतात. मातीची जमीन उखडू नये म्हणून शेणाने सारवली जाते. गाई म्हशींच्या शेणापासून शेणखत, तर शेळ्या आणि मेंढ्या यांच्या लेंड्यांपासून लेंडीखत मिळते. याचा वापर शेतकरी आपल्या शेतीसाठी करतात. मानवाला जीवन जगताना प्राणी किती उपयोगी पडतात हे आता तुमच्या लक्षात आले असेल. प्राण्यांच्या मदतीने माणूस आपले जीवन अधिक चांगल्या रीतीने आणि आरामात जगू शकतो. वनस्पतींची गरज. मुलांनो, मानवाला जशी प्राण्यांची गरज असते, तशी वनस्पतींची सुद्धा गरज असते. वनस्पती मानवाला फळे, भाजीपाला, अन्नधान्य या गोष्टी देतात. तसेच त्याला आवडणारी फुले वनस्पतींकडूनच मिळतात. माणूस फुलांचा वापर विविध कारणांसाठी करतो. उदाहरणार्थ, देवाला हार बनविण्यासाठी, देवपूजेसाठी, मंगल कार्यात, केसात घालण्यासाठी अशा विविध कारणांसाठी आपण फुले वापरतो. तसेच आपण जी सुती वस्त्रे वापरतो, ती बनविण्यासाठी कापसाची गरज असते. तो कापूसही आपल्याला वनस्पतींपासूनच मिळतो.
अशा प्रकारे विविध कारणांसाठी वनस्पती आपल्याला उपयोगी पडत असतात. आपणही आपल्या गरजा पूर्ण करणाऱ्या वनस्पतींची पद्धतशीर लागवड करतो. उदाहरणार्थ ऊस, कापूस, गहू, ज्वारी, झेंडू, मका यासारखी कितीतरी पिके आपण घेतो. त्यांच्या बिया शेतात पेरतो. त्यांना त्यांच्या गरजेनुसार व्यवस्थित पाणी मिळेल याची काळजी घेतो. त्यांच्या वाढीसाठी व योग्य पोषण होण्यासाठी जरुरी प्रमाणे खते देतो. त्या वनस्पतींना कीड लागू नये म्हणून कीटकनाशके फवारतो. अशा तऱ्हेने आपण वनस्पतींची काळजी घेतो. वनस्पती देखील आपल्याला भरभरून देतात. आपल्या गरजा पूर्ण करतात. अशा तऱ्हेने मानव, प्राणी व वनस्पती यांच्या मदतीने आपल्या गरजा पूर्ण करतो. मानव आपल्या अन्नाची गरज परिसरातील उपलब्ध घटकांपासून भागवत असतो. तसेच इतर सजीवांनाही त्यांचे अन्न परिसरातूनच मिळते. बघा, सरड्याला भूक लागली तर सरडे किडे खातात, तर काही प्रकारचे साप, उंदीर आणि बेडूक खातात. वाघ हरणांना खातो. शेळ्या, मेंढ्या झाडांचा पाला खातात. गायी, म्हशी गवत खातात. म्हणजेच सर्व सजीवांना त्यांचे अन्न परिसरातूनच मिळते. मुलांनो, वनस्पतींचा उपयोग हा काही प्राण्यांना निवाऱ्यासाठीही होतो. तुम्ही खारुताई बघितली असेल. ती शक्यतो झाडावरच असते. ती झाडावरच आपला मुक्काम करते. त्याप्रमाणे माकडही झाडावरच मुक्काम करते. कारण झाडावर राहिल्यामुळे उंचावर असल्याने त्यांना शत्रूंपासून आपला बचाव किंवा संरक्षण करणे सोपे जाते. शिवाय त्यांचे प्रमुख अन्न म्हणजे फळे होय. ही फळे त्यांना झाडावर सहजपणे उपलब्ध होतात. त्यामुळे ते फळे खाऊन आपले पोटही भरतात. अशा प्राण्यांना वृक्षवासी असे म्हणतात. वृक्ष म्हणजे झाड आणि वासी म्हणजे राहणारा. झाडावर राहणारे प्राणी म्हणजे वृक्षवासी होय. वृक्षवासी प्राणी म्हणजे माकड आणि खारी असे प्राणी ज्या झाडांचा आधार घेऊन जगतात, त्या झाडांना ते नकळत मदतही करतात. वृक्षवासी प्राणी त्या झाडांची फळे बियांसहित खातात. ती फळे खाल्ल्यानंतर ते प्राणी इकडे तिकडे फिरताना त्यांच्या विष्ठेतून फळांच्या बिया परिसरात सगळीकडे पसरतात. अशा बियांना पाऊस पडल्यानंतर पाणी मिळते आणि त्या जमिनीत रुजतात. त्यांची नैसर्गिक रीतीने वाढ होऊन झाडांची संख्या वाढायला मदत होते. विविध प्रकारचे पक्षी आपली घरटी झाडांवर बांधतात. उदाहरणार्थ चिमणी, कावळा, कोकिळा यासारख्या पक्ष्यांना झाडांचा उपयोग घरटी बांधण्यासाठी होतो. तुम्हाला, मुलांनो, म्हशीच्या पाठीवर बगळा बसतो. तुम्ही म्हशी चरत असताना त्यांचे निरीक्षण केले आहे का कधी? तुम्ही जर निरीक्षण केले तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल. ती म्हणजे गवताळ जागेत म्हैस चरत असताना तिच्या पाठीवर कावळा, बगळा यांसारखे पक्षी येऊन बसतात. का ते पक्षी म्हशीच्या पाठीवर बसतात? तर मुलांनो, बगळ्याचे मुख्य अन्न म्हणजे निरनिराळ्या प्रकारचे कीटक हेच असते. आणि ते गवतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात राहतात. गवतामुळे बगळ्याला ते नीट दिसत नाहीत. त्यामुळे बगळा त्यांना पकडू शकत नाही. अशा भरपूर कीटक असलेल्या गवतातच म्हैस चरावयास येते. गवत खाता खाता पुढे जाण्यासाठी ती पाय पुढे टाकते. तिचा पाय जिथे पडतो त्याच्या आसपासचे कीटक घाबरून उडतात. तेवढ्यात म्हशीच्या पाठीवरचा बगळा त्या उडलेल्या कीटकांना अतिशय चलाखीने पकडतो आणि खाऊन टाकतो. ऋतुमानाप्रमाणे सजीवांमध्ये होणारे बदल. भाग 1. मुलांनो, आपल्याकडे हिवाळा, उन्हाळा व पावसाळा हे प्रमुख 3 ऋतू असतात. या ऋतूंप्रमाणे सजीवांमध्ये बदल होत असतात. कसे ते पहा बरं. आंब्याच्या झाडाला फुलोरा येतो त्याला काय म्हणतात? बाई, आंब्याच्या झाडाला येणाऱ्या फुलोऱ्याला मोहोर म्हणतात. बरोबर. आंब्याला फुलोरा केव्हा येतो? हिवाळा सुरू असतानाच आंब्याला फुलोरा येऊ लागतो. बरोबर. मग त्याला कैऱ्या धरतात. आधी मण्या एवढ्या असणाऱ्या कैऱ्या हळूहळू मोठ्या होऊन उन्हाळ्यात आंबे तयार होतात. वडाच्या झाडाला वर्षभर पाने असतात का? हो बाई, वडाच्या झाडाची पाने एकदम गळून पडत नाहीत. काही पाने गळतात, त्या ठिकाणी नवीन पाने येतात. नंतर दुसरी पाने गळतात. यामुळे वडाच्या झाडाला वर्षभर पाने असतात. छान.
पावसाळ्यात सगळीकडे दिसणारे बेडूक उन्हाळ्यात का दिसत नाहीत? बेडकांना उन्हाळा सहन होत नाही. ते पावसाळ्यात पाणी जमिनीत साठल्याने बाहेर पडतात. कडाक्याची थंडी सुरू झाली की ते पुन्हा जमिनीत खोलवर जाऊन झोप घेतात. बरोबर. जांभळाचा हंगाम कोणत्या महिन्यात येतो? बाई जून महिन्याच्या सुमारास जांभळाचा हंगाम येतो. अगदी बरोबर. मुलांनो, या सर्व प्रश्नांच्या उत्तरातूनच आपल्याला ऋतुमानाप्रमाणे सजीवात होणाऱ्या बदलांची माहिती मिळाली. ऋतुबदलाचा परिणाम मानवाच्या जगण्यावरही होतो. मुलांनो, तुम्हाला माहीतच आहे की आपल्याकडे उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे 3 ऋतू असतात. ऋतूंप्रमाणे आपली राहणीमान बदलावी लागते. उन्हाळ्यात आपल्याला खूप उकडते, त्यावेळी आपण सुती कपडे वापरतो. तसेच उन्हाळ्यात घामावाटे शरीरातील पाणी निघून जाते. त्यामुळे आपल्याला भरपूर तहान लागते. तहान भागविण्यासाठी आपण भरपूर पाणीही पितो. पावसाळ्यात पाऊस पडत असताना बाहेर जाताना अंग भिजू नये म्हणून छत्री वापरतो. तर शेतात काम करताना कोकणातील शेतकरी इरले वापरतात. काही जण रेनकोट वापरतात. हिवाळ्यात थंडी वाजू नये म्हणून स्वेटर, शाल, मफलर, कानटोपी यासारख्या उबदार कपड्यांचा वापर करतो. मुलांनो, माणसाच्या राहणीवर जसा तिन्ही ऋतूंचा परिणाम होत असतो, तसा तो इतर सजीवांवरही होतो. सजीव सृष्टीत ऋतुमानाप्रमाणे होणारे बदल दरवर्षी आपल्याला दिसतात. हिवाळ्याचे वर्णन पानगळीचा ऋतू असेही करतात. कारण हिवाळ्यात अनेक झाडांची पाने गळून पडतात. तसेच प्राण्यांमध्येही बदल घडून येतात. ज्या प्राण्यांच्या अंगावर केस असतात, त्यापैकी अनेक प्राण्यांच्या अंगावरचे केस हिवाळ्यात दाट होतात. त्यामुळे त्यांचे थंडीपासून आपोआप संरक्षण होते. उदाहरणार्थ मेंढ्या, काही प्रकारच्या शेळ्या आणि काही प्रकारचे ससे यांच्यामध्ये केसांची होणारी अशी वाढ चटकन लक्षात येईल इतकी असते. पण सजीवांमध्ये होणारे बदल भाग 2. फेब्रुवारी महिना संपत आला की थंडी कमी होऊ लागते. मार्च महिना सुरू झाला की वातावरणात उष्णता जाणवू लागते. हिवाळा ऋतू संपून उन्हाळा सुरू होतो. याच सुमाराला अनेक झाडांना येणारी नवीन कोवळी पाने ही तांबूस रंगाची असतात. ही पाने वाढून मोठी होत असताना त्यांचा रंग बदलून ती हिरवी होतात. झाडांना पालवी फुटल्याने रानावनात सगळीकडे तांबूस रंगाची नाजूक कोवळी पाने दिसू लागतात. या काळात कोकिळ पक्षाचा मंजूळ आवाजही काही ठिकाणी ऐकू येतो. उन्हाळ्यात बाजारामध्ये आंबे आणि कलिंगडे भरपूर येतात. या फळांचा तो हंगामच असतो. म्हणजे उन्हाळ्यात ही फळे मोठ्या प्रमाणावर येतात. आंब्याची झाडे महाराष्ट्रात सगळीकडे असली तरी कोकण आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे पिकणारा हापूस या जातीचा आंबा विदेशातही पाठविला जातो. उन्हाळ्यामध्ये कोकणात आंब्याच्या जोडीने काजूचाही हंगाम असतो. डोंगर उतारावर सगळीकडे काजूच्या झुडपांना लाल पिवळी बोंडे असतात. जून महिन्यात आभाळात सगळीकडे काळे ढग जमू लागतात. पावसाळा सुरू होण्याची चाहूल लागते. तोपर्यंत बाजारात फणस, करवंदे आणि जांभळे आलेली असतात. गवताच्या आणि इतर काही पावसाळी वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे सर्वत्र विखुरलेल्या असतात. पाऊस पडू लागताच त्यांना अंकुर किंवा कोंब फुटतात. गवत आणि इतर वनस्पती वाढू लागतात. त्यामुळे आजूबाजूला सगळीकडे हिरवाई दिसू लागते. ते दृश्य डोळ्यांना गारवा देते. अशातच कधी एखाद्या संध्याकाळी सप्तरंगी इंद्रधनुष्य नजरेला पडते. हे सर्व वातावरण प्रसन्न व मनमोहक असते. पावसाळ्यात सगळीकडे पाणीच पाणी झाले की बेडूक दिसू लागतात. कधी कधी बेडूक एका सुरात डराव डराव करत असतात. पावसाळा संपला की पुन्हा हिवाळा ऋतू सुरू होतो. पुन्हा थंडीचा मोसम येतो. थंडीचा कडाका वाढतो. त्याचा बेडकांना त्रास होतो. ते जमिनीत खोलवर जाऊन झोप घेतात. ही त्यांची झोप पुढील 7-8 महिन्यांसाठी असते. म्हणजेच पुढचा पावसाळा येईपर्यंत ते जमिनीखाली असतात. मुलांनो, आपण अन्नासाठी शेतीवर अवलंबून असतो. ऋतुमानानुसार ठराविक ऋतूत शेतीची ठराविक कामे केली जातात. उन्हाळ्यात नांगरणी किंवा जमिनीची मशागत, पावसाळ्यात पेरणी व हिवाळ्यात पिकाची काढणी केली जाते. आपण काय शिकलो? मुलांनो, या पाठातून आपण भरपूर नवीन गोष्टी शिकलो आहोत. त्या थोडक्यात पाहू.
आपल्या आणि इतर सर्व सजीवांच्या गरजा परिसरातून पूर्ण होतात. प्रत्येक प्रकारच्या सजीवाच्या गरजा कमी जास्त व निरनिराळ्या प्रकारच्या असतात. माकडे आणि खारी हे वृक्षवासी प्राणी आहेत. त्यांना झाडांमुळे आधार व अन्न मिळते. त्यांच्या विष्ठेतून बिया सर्वत्र पसरतात. त्यामुळे नवीन ठिकाणी झाडे उगवतात. काही पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी झाडांचा उपयोग होतो. प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजा जिथे पूर्ण होतात तिथेच ते सजीव आढळतात. वाघाच्या गरजा गवताळ प्रदेशात पूर्ण होतात, म्हणून वाघ गवताळ प्रदेशात आढळतो. तर जी वनस्पती पाण वनस्पती नाही, ती पाणथळ जागी तग धरत नाही. ऋतुमानातल्या बदलांचा परिणाम सजीवांवर होत असतो. हिवाळ्यात झाडांची पाने गळतात, तर केस असणाऱ्या प्राण्यांच्या अंगावरचे केस दाट होतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीस झाडांना पालवी फुटते. पावसाळ्यात सर्वत्र हिरवाई दिसते. बेडूक दिसू लागतात. या सर्व गोष्टी आपण या पाठातून शिकलो आहोत. मुलांनो, हे नेहमी लक्षात ठेवा. ऋतुचक्राप्रमाणे परिसरात जे बदल होतात, त्या बदलांशी सजीवांना जुळवून घ्यावे लागते. उन्हाळ्यात उकडते म्हणून आपण सुती कपडे घालतो, थंड पाणी पितो. त्याचप्रमाणे जर आपण थंडीत वागायचे म्हटले, तर कडाक्याच्या थंडीने आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून ऋतुचक्राप्रमाणे परिसरात होणाऱ्या बदलांशी सजीवांना जुळवून घ्यावे लागते.